जय महाराष्ट्र। या आज आपल्या या टीव्हीच्या माध्यमातून या इस्लामपूर शहरामध्ये 35 वर्षांमध्ये काय विकास झाला या संदर्भामध्ये मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी सत्यता मी बोललो, परंतु काही पदाधिकाऱ्यांना ती गोष्ट फार रुजली। त्यांनी माझ्या जेलवारीची गोष्टी ह्या आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या इस्लामपूर जनतेला सांगितलं, परंतु ह्या पदाधिकाऱ्यांना मी सांगू इच्छितो की मी जेलवारी केली, कुणामुळे केली आणि काय केली ही जर गोष्ट मी जर खुलेआम जर सांगितली तर सांगली जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये भूकंप झाल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही जर त्या आमच्या जेलवारीच्या जर गोष्टी बोलू लागल्या तर आम्हीही जसं तसं उत्तर येणाऱ्या कालखंडामध्ये देऊ आणि दिल्यानंतर महाराष्ट्रामध्ये नव्हे तर सांगली जिल्ह्यात नव्हे तर ह्या पूर्ण भागामध्ये चांगल्या चांगल्या नेत्यांची कोंडी होईल ही त्यांनी या ठिकाणी विसरू नये। आणि ज्याचा 20% 25% व्याजाचा धंदा आहे त्या अशा लोकांनी तर ह्याच्यामध्ये मुळात बोलू नये। गरिबांच्या नावावर तुम्ही गाड्या घेणार, हप्ते भरणार नाही अशा लोकांनी तर मुळीच बोलू नये। आणि त्यांनी ही विसरू नये की 2 वर्षापूर्वी आष्टानाक्यामध्ये एक युवकाचा बळी गेला। त्या युवकाने जी चिठ्ठी लिहून ठेवलेली त्या चिठ्ठीमध्ये कोणाचं नाव होतं ते जर आम्ही ओपन जर केलं, त्या गोष्टीकडे जर आम्ही लक्ष दिलं तर तुमचं बाहेर फिरणं मुश्किल होईल। मी शिवसैनिक आहे आणि मी शिवसैनिक कच्चा नाही, मी पक्का शिवसैनिक आहे। मी एकनाथराव शिंदे साहेबांचा शिवसैनिक आहे। मी आनंद दिघे साहेबांचा विचार घेऊन आदरणीय आमचे नेते गौरवभाऊ नायकवडेंचा, आदरणीय आमचे नेते आनंदराव बापूंचा मी शिवसैनिक आहे हे आपण या ठिकाणी विसरू नये। आपण या ठिकाणी बोलतात की 35 वर्ष आपल्या नेत्यांनी विकास केला, तर ह्या इस्लामपूर कामेरी रोडचा रस्ता अजूनपर्यंत का रखडलाय यांनी सांगावं। या ठिकाणी असणार नाट्यगृह का बंद आहे ही यांनी सांगावं। 35 वर्षामध्ये इस्लामपूरच्या नगरपालिकेमध्ये आपण सत्ता भोगली, परंतु ती जागा इस्लामपूर नगरपालिकेच्या कोणाच्या नावावर आहे ही आपण थोडं वास्तविक अभ्यास करून बोलावं। नगरपालिकेची जागा ही अजून इस्लामपूर पोलीस स्टेशनच्याच नावावर आहे। पोलीस स्टेशनच्याच नावावर असल्यामुळं अजून तुम्हाला 35 वर्षामध्ये इस्लामपूर नगरपालिकेची जागा इस्लामपूर नगरपालिकेच्या नावावर करता आली नाही, हे मात्र तुमचं या ठिकाणी खऱ्या अर्थानं दुर्दैव मानायला लागेल। आणि राहिला विषय हत्ती तलावाच्या संदर्भामध्ये काही ज्यांना वार्डामध्ये त्यांची घरची मतं पडत नाहीत अशा लोकांनी माझ्यावर बोलू नये। ज्यांच्या घरामध्ये 3-4 मतदान आहेत आणि त्यांनी या ठिकाणी सदस्य होऊन या ठिकाणी मोठेपणा येण्यासाठी माझ्यावर टीका करू नये। त्या तलावा संदर्भामध्ये आमच्या शिवसैनिकांनी आंदोलन केलं होतं, त्यामुळे तिथं तुम्ही निधी दिला असं तुम्ही बोलताय, परंतु आज तिथं कारंजा वगैरे असं काही नाही। त्या प्रभागामध्ये एवढंच जर तुम्हाला श्रेय घ्यायचं असेल तर गेल्या वर्षी त्या प्रभागामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली, तेव्हा तुमचे नेते कुठं होते? त्या ठिकाणचा अकबर मोल्लामध्ये जी कामांचा विषय होता कमानीचा, त्या कमानीला विरोध कोणी केला हे वास्तविक पाहता ह्या नेत्यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी पहिला बघावं, तिचे कागदपत्र बघावी आणि परत प्रसिद्धी माध्यमापुढे आपली प्रसिद्धी होत्या म्हणून बोलू नये। मी शिवसैनिक आहे आणि मी कुठल्याही पक्ष बदललेला नाही। आपल्या पक्षामध्ये माझ्यावर काय अन्याय झाला हे आपल्या नेत्यांना विचारावं। आणि राहिला विषय आम्ही 10 खरेदीपत्र करून दिलं, ही दिलं ती दिलं, हे विषय तुम्ही बाजूला ठेवा। जर आम्ही जर बोललो तर आपल्याही अनेक संस्थांच्या नावावर तुम्ही अशाच प्रकारे असा बोपर्स केलाय, ते जर मी बाहेर काढलं तर सांगली जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये मोठा भूकंप होईल। आम्ही संस्थांच्या नावावर कधी जमिनी घेऊन कुणाच्या जमिनी बळकवल्या नाहीत। आम्ही मकबूल काकांचा नातू आहे, ज्या मकबूल काकांसाठी आपल्या नेत्यांच्या वडिलांनी शिक्षण संस्था स्थापन करून दिली। ती शिक्षण संस्था 2 गट करून या ठिकाणी तुमच्या नेत्यांनी 2 गट करून ही शिक्षण संस्था ही बळकवली। असा आमच्या या हवालदार फॅमिलीला झालेला अन्याय आहे ही या ठिकाणी आपण विसरू नये। जे लोक 15 आणि 20% व्याजाचा धंदा करून आमच्यावर टीका करतात त्यांनी पहिलं त्यांचं गांभीर्य बघावं, त्यांचं पार्श्वभूमी बघावी, त्यांच्या बुडाखाली किती अंधार आहे हे यांनी बघावं आणि त्यांनी परत आमच्यावर टीका टिप्पणी करावी। आपण विकासाच्या मुद्द्यावर बोलावं। या ठिकाणी
ठिकाणी असणारं महायुती सरकारमध्ये आदरणीय आमचे खासदार धैर्यशील दादा आहेत, या ठिकाणी आमचे सदाभाऊ खोट आहेत, या ठिकाणी आमचे गौरवभाऊ नायकोडे आहेत, आमच्या इस्लामपूरचे आदरणीय निष्कांत दादा पाटील आहेत, आनंदराव बापू आहेत व सर्व महायुतीतले नेते या ठिकाणी निधी आणतात. त्या निधीला आपण कसा खो घालतायचा हे इस्लामपूरच्या जनतेने बघितले आहे. मी या ठिकाणी आपल्या माध्यमाच्या आधारे मी आपणास सांगू इच्छितो, जे माझ्या विरोधात बोलतात त्यांच्यात जर खरीच हिंमत असेल तर त्यांनी सांगावं, त्या प्रभागामध्ये त्यांनी उभा राहावं. त्या ठिकाणी आम्ही राहुलदार उभा राहील आणि त्या ठिकाणी दूध का दूध आणि पाणी का पाणी आपण करूया. आणि या ठिकाणी माझ्यावर जर टीका जर केली आणि आमच्यावर जर बोलण्याचा प्रयत्न केला तर जसं तसं उत्तर दिल्याशिवाय पण शिवसैनिक गप बसणार नाही. एवढंच या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.